सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। तुटपुंज मानव धनावर काम करणारे ग्राम रोजगार सहाय्यक यांना 3 ऑक्टोबर 2024 रोजीचा GR पारित करण्यात आलेला आहे। त्यानुसार ग्राम रोजगार सहाय्यक यांना फिक्स पेमेंट लागू केलेले आहे, परंतु शासनाचे काम करूनही प्रशासनाच्या ढिसा कारभारामुळे तब्बल गेल्या 16 महिन्यांच्या फिक्स पेमेंट पासून वंचित आहे। या ग्राम रोजगार सहाय्यकांचे मानधन का थकविले आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे। तालुक्यात ग्रामस्तरावरील MREGS ची सुविधा विविध कामे करण्यासाठी शासनाने तालुक्यात 100 ग्रामसेवकांवर सेवकांची नियुक्ती केली आहे। पाचोरा तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींमधील ग्राम रोजगार सेवकांना गेल्या 16 महिन्यांपासून कामाचे फिक्स पेमेंट मिळाले नाही, यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून घर खर्च कसा चालवायचा या विवेचनेत ते सापडले। फिक्स पेमेंट वेळेवर मिळावे या मागणीसाठी आज पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांना ग्राम रोजगार सहाय्यकांनी निवेदनाद्वारे मागणी केली। यावेळी संघटनेचे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे, जिल्हा सचिव अतुल पाटील, कार्याध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश गायकवाड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सचिव दिलीप कोळी, संघटक गोविंदा पाटील आदी ठिकाणी संघटनेचे बहुसंख्य ग्राम रोजगार सहाय्यक उपस्थित होते। दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील सर्व संघटनेच्या वतीने ग्राम रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। मी ज्ञानेश्वर पाटील, पाचोरा तालुका उपाध्यक्ष, ग्राम रोजगार सहाय्यक संघटना पाचोरा यांच्या वतीने आज माननीय कार्यसम्राट किशोरप्पा पाटील यांना आज पाचोरा तालुका तर्फे निवेदन देण्यात आले आणि तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब मजुरांना, शेतकरी वर्गाला जो रोजगार सहाय्यक आहे तो ग्रामीण भागातला एक कणा आहे आणि तो कणा संपूर्ण ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं एक महत्त्वाचं काम रोजगार सहाय्यक हे आम्ही करत असतो। हे करत असताना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एक GR काढला 3 ऑक्टोबर 2024 मध्ये की जे रोजगार सहाय्यक आहेत यांना 8,000 असं फिक्स मानधन देण्यात यावं, पगार देण्यात यावा, परंतु 16 महिन्यापासून आम्हाला आजपर्यंत मानधन फिक्स मानधन असं देण्यात आलेलं नाही। तसेच आम्ही आज माननीय कार्यसम्राट किशोरप्पा पाटील पाचोरा तालुका संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटोळे, तालुका अध्यक्ष दिनेश गायकवाड साहेब आणि जिल्हा सचिव अतुल पाटील साहेब आणि सर्व पाचोरा तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटना यांच्या वतीने माननीय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांना आज आम्ही निवेदन दिले व निवेदन देताना कार्यसम्राट किशोरप्पा पाटील यांनी आम्हाला आश्वासन दिले की समजून सांगितलं आणि येता जो उन्हाळी अधिवेशन आहे आता म्हणजे अर्थसंकल्प जो सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या आम्ही लक्षवेधी आम्ही मांडू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ। त्यासाठी पाचोरा ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने माननीय किशोरप्पा पाटील यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि तसेच श्रीकांत शिंदे साहेब यांना एक पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने एक नम्र विनंती करतो। 28,500 लोकांचं जे तुम्ही नेतृत्व केले त्याचे पण आम्ही खूप खूप आभारी आहे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल ही अपेक्षा करतो। आज आम्ही ग्राम रोजगार सेवक संघटना आम्ही जिल्हा अध्यक्ष पाटोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मीटिंग आयोजित करण्यात आली होती। त्या मीटिंगमध्ये संदर्भ निघाला की बा आपण आज आपल्या तालुक्यातील कार्यसम्राट आमदार यांना आपण निवेदन देऊ आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडण्यासाठी आपले आमदार कार्यक्षम असतील या अनुषंगाने आम्ही आपल्या पाचोरा आणि भडगाव विधानसभेचे आमदार किशोरप्पा पाटील यांना पत्र देऊन आणि आपण आम्हाला आश्वासन केलं की ग्रामरोजगार सेवकांसाठी मी लक्षवेधी मांडणार आणि ठाम निर्णय देणार असे घोषित केले। आम्ही आपणचे खूप खूप आभार मानले। किती महिन्यापासून तुमचं मानधन काय समस्या होत्या तुमच्या? आम्हाला 3 ऑक्टोबर 2024चा GR काढलेला होता। त्यानंतर आम्हाला जे मानधन फिक्स मानधन पेमेंटसाठी सांगितलं होतं की 8,000 फिक्स पेमेंट देण्यात येईल, पण त्या पेमेंटसाठी त्यांनी शासनाने कुठल्याही हालचाली न केल्या। त्याबद्दल आम्ही आज आमदार महोदयांना भेट घातली आणि त्यांनी
आम्हाला आश्वासन दिले काय आश्वासन दिलं त्यांनी की तुम्हाला? बा लक्षवेधी मी येणाऱ्या अधिवेशनात मी लक्षवेधी मांडणार आणि तुम्हाला ठाम निर्णय न्याय मिळवून देणार. पाचोरा तालुक्याच्या वतीने आणि जळगाव जिल्हाध्यक्ष नात्याने, राज्य सल्लागार या नात्याने सुरेश पाटोळे म्हणून संघटनेच्या वतीने जे मला पाचोरा तालुक्यात आमंत्रित करण्यात आलं, माझ्या अध्यक्षतेखाली राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या जर 3 ऑक्टोंबर 2024च्या फिक्स पेमेंटच्या GR लागू होण्यासाठी जे आमची मीटिंग घेण्यात आली, त्यामध्ये ठराव करण्यात आला की आज आपण आपले पाचोरा तालुक्यातले कार्यसम्राट आमदार माननीय किशोरप्पा पाटील यांच्याकडे आपण आपली समस्या मांडावी. त्या अनुषंगाने आम्ही कार्यसम्राट आमदार साहेब यांच्याकडे राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यक यांना 3 ऑक्टोंबर 2024चा फिक्स पेमेंटचा GR बाबत लागू व्हावा, तो GR मागील महायुती सरकारच्या कार्यकाळात रोजगार सेवकांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने न्याय देण्यात आला. परंतु GR निघाल्यानंतर आजपर्यंत गेल्या 16 महिन्यापासून रोजगार सहाय्यकांना दरमहा फिक्स पेमेंट हे 1 रुपयासुद्धा शासनाकडून देण्यात आलेले नाही. या मागण्यांसाठी आम्ही पाचोरा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय किशोरप्पा पाटील यांच्याकडे आम्ही त्यांची भेट घेतली. संघटनेच्या वतीने त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. त्या चर्चेअंती माननीय आमदार महोदयांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला संघटनेला ठोस आश्वासित केलं की येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये आम्ही तुमचा मुद्दा मांडू आणि तुम्हाला ठोसपणे कसा न्याय देता येईल यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. या बाबतीमध्ये माननीय आमदार महोदयांचं जळगाव जिल्हा ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने व महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त केले. येणाऱ्या काळात साहेब आमदार महोदय आम्हाला नक्कीच न्याय मिळवून देणार आहात हा विश्वास दिल्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन केलं आणि त्यांच्या येणाऱ्या अधिवेशनमध्ये जे लक्षवेधी मानली जाईल त्या लक्षवेधीतून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल याची शाश्वती दिली. त्याबद्दल आम्ही आमदार महोदय कार्यसम्राट किशोरप्पा पाटील यांचे खूप खूप आभार संघटनेच्या वतीने केलेले आहे.